गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील मौजा अनकोडा येथील रहिवासी सत्यवान कवळू चांदेकर यांच्या घराकडे जाणारा रहदारीचा रस्ता तात्काळ खुला करण्यात यावा, अन्यथा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कुटुंबासह उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे। त्यांनी ही माहिती नुकत्याच घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। सत्यवान चांदेकर हे अनकोडा येथील रहिवासी असून त्यांच्या घराकडे जाणारा जुना रहदारीचा रस्ता आनंदराव केशव कुकुडकर, पौर्णिमा आनंदराव कुकुडकर, केशव लक्ष्मण कुकुडकर व प्रेमिला कमलाकर राऊत यांनी रस्त्याच्या वादातून हा मार्ग अडवून ठेवल्याने शेतीसाठी लागणारे साहित्य, बैलगाडी तसेच इतर वाहनांची ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे। चांदेकर यांच्या रस्त्याच्या वादातून संबंधितांनी त्यांना शिवीगाळ करून वाईट वर्तन केले, तसेच डोळ्यात मिरची पूड टाकून लोखंडी हातोडी व काठीने मारहाण केली। या घटनेत त्यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली होती। या प्रकरणी आष्टी पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या कलम 324-34 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता। पुढे न्यायालयाने आरोपींना जामीन मंजूर केला। मात्र या घटनेनंतरही संबंधित व्यक्तींविरुद्ध प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही, असा आरोप चांदेकर यांनी केला आहे। ग्रामपंचायतीने संबंधित रस्ता मंजूर केला असूनही प्रत्यक्षात त्या रस्त्यावर अडथळा निर्माण करून बांधकाम करण्यास अडवणूक केली जात असल्याचे त्यांनी सांगितले। तसेच चांदेकर यांनी असा आरोप केला की ते घराकडे ये-जा करत असताना संबंधितांकडून वारंवार शिवीगाळ, टोमणे व कधी-कधी मारहाणीच्या धमक्या दिल्या जातात। जोपर्यंत तू जुनी तक्रार मागे घेत नाहीस तोपर्यंत तुला रस्त्याचे बांधकाम करू देणार नाही, अशी धमकी दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज पत्रकार धनराज वासेकर, राज्य प्रतिनिधी, गडचिरोली। तुमचा परिचय सांगा। मी सत्यवान कवळू चांदेकर, राहणार अनकोडा, तहसील चामोर्शी, जिल्हा गडचिरोली येथील रहिवासी असून माझ्या घराशेजारी असलेले गैर अर्जदार हे त्यांच्यावरती केस असल्यामुळे ते केस माग घेत नाही म्हणून रस्ता अडवणे, माराची धमकी देणे, शिवीगाळ करणे अशा प्रकारे मला धमक्या देत आहेत। बांधकाम, घराचा बांधकाम तुम्ही केल्या तेव्हा रस्ता होता का? सगळंच होता, आत्ताच झाला तो आहे। किती फुटाचा होता रस्ता? आता रेकॉर्डला आता 15 दाखवत आहे आणि याच्या आता तेवढं आपण मापलं नव्हतं, पण गाडा, बैलबंडी, ट्रॅक्टर वगैरे जात होती सगळं। आता किती आहे, किती फूट आहे रस्ता? आता 5 ते 6 फूट आहे फक्त अतिक्रमण केल्यामुळे। तर त्यांचं म्हणणं काय? त्यांचं म्हणणं काय आहे, केस मागे घेत असाल तर आम्ही तुमचा रस्ता करू देऊ, रस्त्याचं बांधकाम करू देऊ, नाहीतर आम्ही रस्ता अडवून रस्ता करू देणार नाही। मारण्याची धमकी, शिवीगाळ, बदनाम करणे। तुम्ही याच्या आधी तक्रार केली होते का? याच्या पूर्वी आम्ही तक्रार केलं असता, पोलीस स्टेशनला गेलो, ग्रामपंचायतला गेलो, BDOकडे गेलो, काही कारवाई नाही झाली? त्याच्याबद्दल कोणी चौकशी केलेली नाही। आता तुमचं म्हणणं काय? आमचं म्हणणं काय, तर चौकशी होऊन अतिक्रमण करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई, कायदेशीर कारवाई झाली पाहिजे। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल।